नमस्कार, मी प्रियदर्शनी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 16वं वर्ष धोक्याचं असं आपण अनेकदा खरं तर गाण्यातून, पिक्चरमधनं आणि अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. पण हे 16वं वर्ष सरून आता लग्नाचं वय जे आहे ते मुलींचं 21 केलं जाणार आहे. म्हणजे होईल की नाही होईल यावर आपल्याला थोड्या दिवसातच कळेलच. पण अशी चर्चा जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे पडसाद आपण बघतोय की समाजामध्ये त्याचे पडसाद पडलेले आहेत. अनेक जण म्हणतात की ते योग्य आहे, अनेकांना ते मान्य नाहीये. ह्या सगळ्याची इत्तंभूत चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेल्या आहेत दिलशाद, ज्या बालविवाहावर अनेक वर्षांपासून काम करतायत, महिला प्रश्नांवर काम करतायत आणि त्याबरोबरीनं आपल्याकडे आलेले आहेत सीमा कुलकर्णी. मी सुरुवातीलाच दिलशाद तुझ्याकडे येतोय. खूप वर्तमानपत्र आणि या सगळ्यातनच एकंदरीतच खूप चर्चा या सगळ्या संदर्भात होतीये. तू स्वतः फील्डवर काम करतेस, अशा वेळेला तुला काय वाटतं की जेव्हा मुलींचं वय 21 होईल तेव्हा काय बदल एक्झॅक्टली होऊ शकतील असं तुझं कयाचं आहे? खरं तर फक्त हा दोन भागात याचा आपल्याला विचार करावा लागेल. शहरी भाग आणि ग्रामीण भाग. आता जर तू म्हणालीस तर मग मी ग्रामीण भागात राहते, म्हणजे मी कोल्हापूर सारख्या थोडासा प्रगत असेल पण त्याचा आजूबाजूचा एरिया हा सगळा ग्रामीण भाग आहे, तिथं राहते. त्यामुळे मी जेव्हा विचार करते तेव्हा दोन म्हणजे विचार माझ्या समोर येतात की शहरी भागात याचे पडसाद काय उमटतील आणि ग्रामीण भागामध्ये याचे पडसाद काय उमटतील. तर मी जेव्हा माझ्या भागाचा विचार करते तेव्हा मला नक्कीच असं वाटतं की पालकांना मूलतःच की मुलीच्या लग्नाची फार घाई असते, म्हणजे ग्रामीण भागामध्ये. आणि ते वाट बघत असतात की ती 18 कधी होईल आणि आपण तिचं लग्न कधी लावू. आणि त्यामुळे त्यांना असं कदाचित एक भीती असेल की बाबा 21 वर्षापर्यंत आता आम्ही काय करणार, आता कसं वाट बघणार. तुला आजचं सकाळचंच एक उदाहरण सांगते. आज सकाळी एका मुलाचा मला फोन आला, मॅडम मला लग्न करायचं आहे आणि माझं वय अजून 21 पूर्ण होत नाहीये, पण मला 6 महिन्याचा अवधी आहे. पण मी जिच्याशी लग्न करणार आहे तिला अजून 1 वर्ष लागणार आहे. तर मग मी काय करू? समजा हा कायदा जर 6 वर्षात आला तर मला 1 वर्ष वाट बघावी लागेल का? तर ही जी तळ्याकाठची किंवा तळ्यात मळ्यात करणारी आता जी जनता आहे ती थोडीशी धास्तावलेली आहे, त्याचप्रमाणे पालक धास्तावलेले आहेत. पण जर शहरी भागाचा आपण विचार केला तर शहरी भागात नक्कीच याचं स्वागत होईल असं मला वाटतं. कारण आम्ही आज शिक्षणाचं महत्वाचं म्हणजे आमचं शिक्षण याच्यामुळे पूर्ण होणार आहे. कारण 18 वर्षापर्यंत फार तर आम्ही 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकतो, त्याच्या पुढे शिक्षण होत नाही, शिक्षण अर्धवट राहतं. आणि जर 21 वर्षापर्यंत त्या मुलीच्या लग्नाची म्हणजे वयाची अट जर वाढत असेल तर तिचं शिक्षण पूर्ण होईल. आणि शिक्षणाबरोबर तिची शारीरिक आणि मानसिक जी जडणघडण आहे ती पूर्णत्वास जाईल. कारण लग्न म्हणजे काय, लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या काय, लग्नानंतर येणारं मातृत्व, या सगळ्यासाठी ती सक्षम असेल. आता ग्रामीण भागामध्ये चित्र पुन्हा उलट आहे. कारण याच्याबद्दलचा अवेअरनेसच नाहीये. फक्त लग्न करणं, 18 झाली ना मग ते लग्न करून उरकून टाकणं हा एक महत्वाचा भाग आमच्याकडे जास्त बघितला जातो. त्यामुळं 21 वर्षाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो दोन विभागात करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आमच्याकडे त्याच्या जागरूकता, अवेअरनेस हे करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. दिलशाद, खरं तर तू ज्या भागात नाही येते तिथे ग्रामीण म्हणण्यापेक्षाही समृद्ध भाग तो आहे. तरी देखील मुलींचा या पद्धतीने जर विचार केला जात असेल तर जिथे आर्थिक सुबत्ता नाहीये अशा ठिकाणी काय पडसाद उमटू शकतील? मला वाटतं सीमाताई, तुम्ही या सगळ्यावर चांगला प्रकाश टाकू शकाल. नमस्कार सर्वांना. माझं एक दोन जे मुद्दे आहेत ते मांडण्या अगोदर मला असं वाटतं की आजचं वास्तव थोडं समजून घेणं मला गरजेचं वाटतं. त्यातला पहिला मुद्दा आणि थोडंसं आकडेवारीकडे मी नेते. जो राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याचा अहवाल 2015-16चा आहे, NFHS-4 ज्याला, आणि आता अलीकडे पण NFHS-5 आलाय. पण ह्या अहवालामध्ये असं लक्षात येतं की जवळजवळ 56% मुली ज्या त्या सर्वेच्या वेळेला 20 ते 24 वयोगटातल्या होत्या त्यांची लग्न 21 वर्षाच्या आधीच झालेली आहेत. आणि ह्याच्यामधून ह्याच डेटामधून हेही लक्षात येतं की ह्यातले 75% म्हणजे जे अति गरीब असा जो वर्ग आहे त्याच्यामधल्या 75% लग्न 20 ते 24 वयोगटातली जी होती त्यांची देखील लग्न 21 वर्षाच्या आधी झालेली आहेत.
मला वाटतं हे वास्तव समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे, की जेव्हा आपण अशा प्रकारचा कायदा करतो आणि तो कायदा ह्याच्यातून एका प्रकारे आपण कायद्याचं पालन न करणाऱ्यांना गुन्हेगार म्हणून ठरवतो, तेव्हा आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे, की हे 56% आणि पुढे जाऊन मी जो अति गरीब वर्ग म्हणलेला आहे, जो ग्रामीण आहे आणि जो वंचित घटकातला आहे, म्हणजे त्याच्यात दलित आहेत, आदिवासी आहेत, ह्या सर्वांचं एका अर्थाने गुन्हेगारीकरण किंवा क्रिमिनलायझेशन होण्याची खूप शक्यता आपल्याला दिसते. म्हणजे आत्ताचं जे वास्तव आहे तिथे जसं दिलशाद यांनी सांगितलं, की शहरी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आपण असं म्हणूया, की ज्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे एका लेव्हलला, पण महत्त्वाचं कारण म्हणजे सुबत्ता आहे आणि ह्या सुबत्तेतून त्यांना पर्याय निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ह्याचा ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून मी ज्या संघटनेचा भाग आहे महिला किसान अधिकार मंच, तिथे आम्ही ज्या विदर्भ मराठवाड्यातल्या ऊसतोड मजूर महिला आहेत किंवा शेतकरी एकल शेतकरी महिला आहेत, त्यांच्यामधली जी एक आपल्याला म्हणता येईल की एक कंपल्शन दिसून येतं, की आपल्या मुलीची सुरक्षितता, आपल्या मुलीला शिक्षण न देता येणं, कारण आर्थिक परिस्थिती नाही, शाळा जवळ नाहीत, वसतिगृह नाहीत, या कारणांमुळे ती मुलगी जर घरीच राहणार असेल तर तिचं लवकर लग्न लावून दिलं जावं, अशी एक मानसिकता. पण दुसऱ्या बाजूला त्याचं अर्थकारण देखील महत्वाचं आहे. आजही 18 वर्ष हे कायद्याने असलं तरी सुद्धा आजच्या तारखेला 13, 14, 15 अशा वयोगटातल्या मुलींचं ऊसतोड मजूर कामगारांमध्ये लग्न होतात आणि त्याचं अर्थकारण सरळ असं आहे, की जोपर्यंत तो कोयता किंवा ती फॅमिली युनिट तयार होत नाही, तोपर्यंत रोजगाराच्या संधीच खुल्या होत नाहीत आणि ते मला वाटतं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ह्या प्रकारचा कायदा अशा पद्धतीने येणं, मला वाटतं त्याच्यामध्ये धोके अधिक आहेत. एका महिलेशी आम्ही बोलत असताना असंही लक्षात आलं, की ह्याच्यातून सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन्स हे परत वाढतील का? कारण मुलगीच नको असेही मुद्दे काही पुढे येताना दिसतायत. मला वाटतं हा खूप गंभीर विषय आहे आणि ह्याचे खरे पर्याय काय, म्हणजे मूलभूत प्रश्नांना एका अर्थाने बगल देऊन केवळ ज्याला म्हणतो ना, की सॉफ्ट टार्गेट्स किंवा सॉफ्ट बदल करणं, अशा पद्धतीची भूमिका आम्हाला ही सरकारची दिसतेय. म्हणजे गरिबी, वंचितता, शिक्षण, मुलींना वेगळे रोजगाराच्या संधी आणि पर्याय ह्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही केवळ लग्नाचं वय वाढवून मला वाटतं महत्वाच्या प्रश्नांना संपूर्णपणे बगल दिलेली दिसते आणि त्याचा सर्वाधिक परिणाम जसं तुम्ही म्हणलात प्रियदर्शनी, हा ग्रामीण आणि वंचित घटकांवरती खूप अधिक होणार आहे. सीमाताई, मी तुमच्याकडेच येते. तुमचं असं म्हणणं आहे का, की 21 वय झाल्यानंतर कदाचित आपल्याकडे या सगळ्याच्या म्हणजे महिलांच्या संदर्भातील असलेले प्रश्न अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता आहे? म्हणजे मला असं वाटतं, की आपण कुठल्याही कायद्याकडे कसं पाहायला पाहिजे. आता 18 काय किंवा 21 काय, हे काही बंधनकारक नाहीये, की 21व्या म्हणजे किमान 18 वर्षाचं वय, आणि त्याला काही कारणं आहेत ती जागतिक पातळीवरती मान्य झाली आहेत. आणि केवळ एक अशा प्रकारचं कायद्याचं हे एक परत एक बडगा हा असणं. बदल, हा बडगा असणं, ह्याच्यातून मी जसं मगाशी म्हटलं, की मूळ प्रश्न नक्कीच सुटणार नाहीये आणि त्याच्यातून धोकेच मला अधिक दिसत आहेत. म्हणजे जसं मी म्हणलं, की क्रिमिनलायझेशन हा महत्वाचा भाग आहे, की आत्ताच जर अशी परिस्थिती आहे, असं वास्तव आहे, की 13, 14, 15व्या वर्षी सुद्धा मुलींची लग्न करावी लागतायत, कारण सुविधाच नाहीयेत, शिक्षण नाहीये, अनेक कारणं आहेत. तर तुम्ही 21 हे वय केल्यानंतर, आता जसं मला वाटतं दिलशाद यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला, की हे प्रश्न आता त्यांच्या समोर येऊन ठाकलेले आहेत, की मग नक्की आम्ही काय करायचं, आणि तो अधिक गंभीर होत जाणार आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक मला वाटतं तो एक कळीचा मुद्दा असतो कुठल्याही ग्रामीण भागातल्या, शहरी पण ग्रामीण भागामध्ये विशेष करून आपल्याला त्या लक्षात येतं. त्यामुळे मला असं वाटतं, की कोणतीही गरज नसताना अशा प्रकारचा बदल करणं आणि वारंवार जे टास्क फोर्समध्ये असलेले जे वेगवेगळे व्यक्ती आहेत, कायदेतज्ञ आहेत, त्यांनी वारंवार असं सांगितलेलं असताना देखील, की मूलभूत प्रश्नांकडे तुम्ही लक्ष द्या. मुलींचं शिक्षण, आरोग्य, न्यूट्रिशन, रोजगाराच्या संधी
सुरक्षितता हे जोपर्यंत ह्या प्रश्नांना आपण हात घालत नाही, त्याच्यात बजेट्स आपण ॲलोकेट करत नाही, तोपर्यंत मला वाटतं खऱ्या अर्थाने जी कारणं आज पुढे दाखवली जात आहेत की सक्षमीकरण होईल किंवा महिलांचं आरोग्य, म्हणजे मेन आर्ग्युमेंट जे आहे की मातृत्व म्हणजे 21व्या वर्षानंतर ती मुलगी सुदृढ असते आणि वगैरे वगैरे अशी अनेक कारणं दाखवली जात आहेत. मला वाटतं त्याच्यासाठी अनेक काउंटर आर्ग्युमेंट सादर केली गेलेली आहेत आणि हे केवळ एक ज्याला म्हणतो ना पॉप्युलिस्ट अशा पद्धतीचंच हे मला तरी दिसतंय. मला वाटतं त्यातला महत्त्वाचा मेसेज जो आहे की 18व्या वर्षी लग्न केलं पाहिजे असं नक्कीच नाहीये. म्हणजे कायदा ज्याला म्हणतो ना आपण तो एक फ्लोर हे असतं. त्याचा अर्थ असा नाही की 18 म्हणजे 18ला लग्न केलं पाहिजे. मला वाटतं त्याच्यातून मेसेज हा गेला पाहिजे की मुलींना तुम्ही वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून जर दिल्या तर आपोआपच कुटुंब असा निर्णय घेऊ शकतील. आज जर माझी मुलगी सुरक्षित असेल, तिला रोजगाराच्या संधी असतील, शिक्षणाच्या संधी असतील, तर मला नाही वाटत की 18व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी सुद्धा लग्न केली जातील मुलींची. त्यांचे पर्याय आणि निर्णय क्षमता त्यांच्या नक्कीच वाढतील. आणि म्हणूनच तो शहरी आणि उच्चवर्गीय ह्याच्यामध्ये फरक आपल्याला जो दिसतोय, जो अगदी स्पष्टपणे NFHSच्या डेटामधून आपल्याला लक्षात येतोय. आणि दुसरं अगदी मला वाटतं तुम्ही पूर्ण करा मग मी बोलते. डेथ्स ड्यू टू ॲनिमिया हे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते सर्वच वयोगटातल्या महिलांसाठी आहेत. म्हणजे तुमचं हे सगळं जे काही आर्ग्युमेंट्स आहेत की अधिक आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ महिला, मातृत्व वगैरे वगैरे, मला वाटतं ही कारणं अतिशय चुकीची आहेत. कारणं कुठेतरी वेगळीकडे आहेत आणि त्या दिशेने मला वाटतं सरकारने पाऊल उचलणं अतिशय उचललं पाहिजे. दिलशाद, मी तुझ्याकडे येते. 21व्या वर्ष जर मुलींचं केलं तर त्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळतील असं तुला वाटतं का? पुन्हा विचार करण्यासारखाच भाग आहे, कारण आता सीमा मॅडमनी खूपच बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. खरं तर मिळायला हरकत नाही असं मला वाटतं. ते मिळायला पाहिजेत, कारण कुठल्याही मुलीला असं स्वतःला नक्कीच वाटत नाही की माझं शिक्षण अर्धवट राहावं आणि मला ते शिक्षण पूर्ण करता यावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुन्हा जेव्हा मी ग्राउंड लेवलला जेव्हा मी काम करते, तेव्हा मला शाळेतल्या मुली असतील, मगाशी जसा उल्लेख झाला ऊसतोड कामगारांची मुलं असतील किंवा मुली असतील, तर प्रियदर्शनी नक्की तुला सांगते की ह्या मुलींना सुद्धा शिकायचं असतं ग. आणि त्यांची मानसिकता ही इतकी प्रबळ असते की आम्हाला शिकायला मिळावं. आणि त्याहीपेक्षा ना त्यांना तो स्कूलचा युनिफॉर्म जो असतो ना, तो त्याची ओढ फार लागलेली असते आणि हे त्यांना मिळत नसतं, हे आम्ही प्रत्यक्षात बघत असतो. आणि मला असं वाटतं की समज जर असं काही झालंच, एक मिरॅकल झालं, तर या मुलींना मला असं वाटतं की खरोखर शिकायची संधी मिळेल. पण हे करत असताना धोके मात्र नक्की आहेत. जसं मॅडम म्हणाले की धोके पण तितकेच आहेत. नाही, माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की जर 21 झालं तर यांना यांची शिक्षण पूर्ण करता येतील का? नक्की पूर्ण करता येतील, नक्की पूर्ण करता येईल. कारण मी जे बघितलेलं आहे की बालविवाह 18च्या खालीही बालविवाह होतात. म्हणजे अनेकदा लॉकडाऊन मध्ये बऱ्याचदा असं दिसलं गेलं की मुली लॉकडाऊन नंतर जेव्हा शाळेत आल्या तेव्हा मंगळसूत्र घालून शाळेमध्ये आल्या. अशा अनेक केसेस बघितल्या गेल्यात. म्हणजे 18 वय असलं तरीही बालविवाह होत आहेत. मग 21 केल्यानंतर बालविवाह होणार नाहीत किंवा हे कशावरून आपण सिद्ध करू बघतोय, किंवा याच्यामुळे मुलींना शिक्षणाच्या संधी मिळतील अशी शाश्वती मला तरी देखील वाटत नाहीये. कारण जसं सीमा मॅडमनी सांगितलं की तेच प्रश्न उभे राहतात की माझी मुलगी सुरक्षित नाहीये, तिथपर्यंत कॉलेजेसच्या सुविधा नाहीये, जाणारे रस्ते तितके, ते ईव्ह टीजिंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. असं असताना मग तिचं वय 18 असलं काय किंवा 21 असलं काय, तिला जर तर तिला या शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतील का? तरीही नाही, सहज उपलब्ध होणार नाहीत, पण त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पण कसं आहे, निदान थोडे जे आता काहीच नाही त्याच्यापेक्षा थोडं तरी शिक्षण तिच्या पदरात पडणार आहे ना.
अगदीच काही नसण्यापेक्षा थोडं तरी तिला मिळणार आहे ना. आज तू जसं म्हणालीस, माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आपल्या ह्या मराठवाडा इकडच्या भागामध्ये लॉकडाऊन मध्ये इतकी लग्न झालीत की शाळांमध्ये रिझल्टच्या 12वीच्या रिझल्टच्या थप्पी लागलेत. त्या मुली घ्यायला सुद्धा गेलेले नाहीत. म्हणजे इतके बालविवाह झालेले आहेत. म्हणजे शिक्षण नाही, सगळं बंद आहे. तर एक शक्यता आहे की नक्कीच 21 केल्यामुळे मला असं वाटतं, कारण मी खूप खूप मुलींशी बोललेली आहे, या दरम्यान खूप मुलींना भेटलेली आहे. आजही मी जवळजवळ एका शाळेमध्ये बऱ्याच मुलींना हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की 21 वर्षापर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होईल का? तर त्या मुलींनी असं सांगितलं की माझ्या घरात आत्ताच माझ्या लग्नाचं, आता मला 18 पूर्ण होत आहे, ते म्हणतात की नाही लग्न करायचं. तर मला असं वाटतं की माझं 21 जर लग्नाचं वय वाढलं तर 21 पर्यंत माझं शिक्षण पूर्ण होईल. अगदी आजची सकाळची गोष्ट आहे. तर त्या मुलींचं म्हणणं आहे की नक्कीच आमचं शिक्षण पूर्ण होईल. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काही वावगट वाटत नाही मला, की शिक्षण नक्कीच मुलींचं पूर्ण होईल. जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार बऱ्याचदा एका शहरी भागामध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये बऱ्याचदा मुलगी किमान ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवली जाते. त्याची कारण मीमांसा आपण नंतर करूया, कारण त्याच्याशिवाय चांगला होतकरू मुलगा मिळत नाही आणि म्हणून मग मुलींना शिकवलं जातं, अशी ही मानणारी एक स्ट्रीम आहे. आणि त्या मुलींना शिकवलं जातं. त्यांना अर्थात त्यांच्या 20व्या 21व्या बऱ्यापैकी 22व्या वर्षी नंतर त्यांच्या लग्नाचे विषय सुरू केले जातात. पण म्हणून मुलगी सक्षम होते हाही एक जो भ्रम आपल्याकडे आहे, तर तोही मला असं वाटतं की तो खरं तर भोपळाच ठरणार आहे. कारण 21 वर्ष केल्यानंतर कदाचित शहरी भागावर याचे पडसाद पडणार नाही, पण ग्रामीण भागामध्ये आणि खास करून जिथे आर्थिक दुर्बलता आहे अशा भागामध्ये मात्र मला वाटतं की याचे खूप मोठे तीव्र पडसाद उमटतील. सीमाताई, मला तुमच्याकडे यायचंय थोडंसं. आपण इतक्या वेगाने पुढे जातो आहोत, डिजिटलायझेशन झालेलं आहे, ग्लोबल विलेज, मला वाटतं ही संकल्पना आता एक 12 वर्ष झाले जिथे मागे पडून आता आपण त्याच्याही पुढे निघालेलो आहोत. ते ग्लोबलायझेशन आपल्या पायापर्यंत आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. असं असताना आर्थिक दुर्बलता असलेला एक घटक जो आहे, जो आपण ज्याचे सारखा उल्लेख करतोय, त्यांच्या काही लिमिटेशन्समुळे ज्या महिला किंवा ज्या मुली शिक्षण घेऊ बघतायत, प्रोग्रेस करू बघतायत, त्यांना आपण या निमित्ताने अडवलं जातंय का, किंवा त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मग अडवला जातोय का? मग या कायद्याला विरोध करणं तितकंसं योग्य आहे की नाहीये? तुम्हाला काय वाटतं? मला खरं म्हणजे वाटतं की प्रश्न जो आहे त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रश्न मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मुलींना नक्कीच शिक्षण हवंय. आणि ह्या सगळ्या ज्या शेतकरी महिलांच्या मुली किंवा ऊसतोड मजूर महिलांच्या मुली ज्यांना कोणतेही पर्याय नसल्यामुळे कामाला जायला लागतं, शिक्षण सोडून द्यायला लागतं, तर ह्या सर्व म्हणजे ग्रामीण स्तरातील वेगवेगळ्या जातीमधल्या वंचित घटकातल्या मुलींना आज शिक्षण हवंय. आणि 18 का 20 मला वाटतं हा मुद्दाच नाहीये. आणि जर तिला ह्या सर्व संधी दिल्या गेल्या तर 18व्या वर्षीपर्यंत ती सक्षम होईल तिचे निर्णय घेण्यासाठी. आज जर मला शिक्षण मिळालं आणि मला वेगळ्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत, पर्याय उपलब्ध आहेत, तर मला वाटतं असा निर्णय कोणी तिच्यावरती इतका सहजपणे थोपवू शकणार नाही. अर्थात अजून सक्षमीकरण आणि तशा प्रकारची एक पूर्ण पुरुष सत्ताक व्यवस्थेला छेद देणारी ताकद ह्याच्यातून लगेच निर्माण होतेच असं नाही. पण मला वाटतं हे पर्याय आणि ह्याच्यावरती अधिक भर हे देणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं तिथे कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा खूप महत्वाचा मुद्दा मला पुढे आणावासा वाटतो. आणि दुसरं एका बाजूला असंही काही अभ्यासकांनी मांडलंय. आजच इनफॅक्ट खूप चांगला लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये मेरी जॉन यांचा आहे, ज्याच्यात त्या म्हणतात की पब्लिक इन्व्हेस्टमेंट्स कमी करण्याचा तर हा अजेंडा नाही आहे ना. कारण आरोग्याच्या संदर्भात म्हणजे असं एक गृहीत आहेत काही की 21व्या वर्षानंतर मातृत्व आणि असं सगळं झालं तर पॉप्युलेशन कंट्रोल साठी हा एक चांगला हे असू शकतो, म्हणजे हे मार्ग वाढवण्याचा असतो. जो काही मार्ग असू शकतो. हे तर नाहीये ना. म्हणजे मला वाटतं हे जे ज्याला म्हणतो ना की लार्जर पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ चाइल्ड मॅरेज, हे पण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे.
कारण ह्याच्यातून दुर्लक्ष कशाकडे होणार आहे, तर जे पब्लिक इन्व्हेस्टमेंट्स आज महिलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी, आरोग्यासाठी ह्या ज्या आवश्यक आहेत, तर तिथे त्या न जाता कुठेतरी दुसरीकडेच वळवल्या जात आहेत का, आणि पॉप्युलेशन कंट्रोलचा अजेंडा एका अर्थाने पुढे आणला जातोय का. मला वाटतं हे जरा अधिक गांभीर्याने ह्याचा विचार केला गेला पाहिजे. 18 का 21 हा खरंच मुद्दा म्हणजे अनेक महिला स्त्रीवादी संघटनांच्या दृष्टीने नाहीये. मुद्दा खरं खूप वेगळा आहे. न्यूट्रिशन, हेल्थ, सेफ्टी, सिक्युरिटी, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ह्या तुम्ही महिलांना द्या, त्याच्यात बजेट्स ॲलोकेट करा, आणि तरच ह्याच्यातून आपल्याला पुढचे मार्ग दिसणार आहेत. अगदी सीमाताई, मी खरं तर एक या निमित्ताने एक रिपोर्टचा हवाला देऊ इच्छिते. आपल्याला खूपदा असं सांगितलं जातं की मुलगी शिकली म्हणजे ती तिच्या पायावर उभं राहील, ती अर्थार्जनासाठी सक्षम होईल. तर अशा सक्षम झालेल्या अनेक महिला आहेत, मुली आहेत, हे आपण बघतो रोज आजूबाजूला आपल्या. पण त्यांचं पर्सेंटेज जे आहे ते कमी होत चाललेलं आहे, आणि जेंडर गॅप रिपोर्टमध्ये ते दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला तो जेंडर गॅप रिपोर्ट वाचला तेव्हा खरंच खूप आश्चर्य झालं. कारण शिक्षण घेण्याचं मुलीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे केवळ भारतामध्येच नाही, तर भारताबाहेर इतर देशामध्ये पण त्या मुलींचं प्रमाण शिक्षण घेण्याचं, उच्च तंत्रज्ञान शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलंय. पण त्या बरोबरीनं जितक्या मुली उच्च तंत्रज्ञान जास्त शिकतायत तितक्या त्या कमी पैसे कमवतायत. म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या नाहीयेत, थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. आणि जितक्या त्या कमी शिकतायत तितक्याच्या जास्त अर्थार्जन करतायत. हा जो विरोधाभास आहे हा मुळातच आपल्याला खूप काय म्हणता येईल, धक्कादायक वाटतो. पण ते आपल्या आयुष्याचं वास्तव आहे. कारण जसं सीमाताईंनी सांगितलं की मूळ प्रश्न जो आहे त्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. शिक्षण, एम्प्लॉयमेंट याच्या बरोबरीनं तिची सपोर्टिंग सिस्टीम आणि बदललेली मानसिकता ही फार आवश्यक आहे. मला वाटतं या निमित्ताने बालविवाह असतील किंवा वय वाढवण्याचा मुद्दा असेल, तर लग्न ही त्या मुलीच्या आयुष्यातली एक छोटी गोष्ट असू शकते. मूळ मुद्दा तिच्या आयुष्यातला काय आहे आणि कुठल्या याच्यावर आपल्याला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ह्या सगळ्यावर केवळ सरकारने तर केलंच पाहिजे विचार, पण तुम्ही आपणही बघितला पाहिजे. कारण जेव्हा महिलांच्या रोजगारावर अजूनही कुठेही आवाज उठवताना दिसत नाहीये, महिलांच्या रोजगारासाठी स्पेशल पॉलिसीज कुठेही तयार केल्या जात नाहीये, आणि त्या संदर्भात कुठेही पॉवर गटही कुठे निर्माण होताना, प्रेशर गटही कुठे निर्माण होताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे जेव्हा वय वाढवलं जातं लग्नाचं तेव्हा मात्र सगळीकडनं आरडाओरडा होताना दिसतोय. पण एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात असेल, रोजगाराच्या संदर्भात असेल, तिथे मात्र आवाज आपला क्षीण पडतोय असं नक्की आहे. त्यामुळे मूळ प्रश्नाला आपण बगल देतोय का मुलींच्या संदर्भात, आणि आपण जिथे आपल्याला आणि सोयीस्कर वाटतेय तिथे आपली भूमिका आपण किती पुरोगामी आहे हे दाखवण्याची आहे. या सगळ्याचा विचार सरकार बरोबर आपणही करायला नक्कीच हवाय. दिलशाद मॅडम आणि शिव मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतके महत्वाचे प्रश्नांवर जे खरं तर फारसे डिस्कस केले जात नाही आणि त्याचे पडसाद नक्की कसे उमटले जाऊ शकतील याच्यावर तुम्ही दोघींनी प्रकाश टाकला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.